धान्य आंदोलन या ठिकाणी होत असताना आज संपूर्ण देशामध्ये संपाची हात आज संपूर्ण देशातील कोट्यावधी कामगार असंघटित असो संघटित असो कॉन्ट्रॅक्ट धंद्यात काम करणारे असो किंवा आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर सेवक असतील विडी कामगार असतील यंत्रमाग कामगार असतील रेडीमेड कामगार असतील असं संपूर्ण देशामधले कोट्यावधी माणसं आज संपावर गेलेले आहेत. गेले 5 वर्ष झालेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही सतत विनवणी करत आहे. जे 29 कामगार कायद्याचं रूपांतर 4 कामगार कायद्यामध्ये करून या देशातल्या 50 कोटी संघटित असंघटित कर्मचाऱ्यांना तुम्ही गुलामीमध्ये लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आम्हाला जे संविधानानुसार जे कामगार कायदे दिले होते ते किमान लोकांना पोट भरण्याकरता आजपर्यंत ते चालले. परंतु या देशातील अदानी आणि अंबानीला या देशातल्या भांडवलदारांना खुश करण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारने सगळ्या कामगार कायद्यात बदल करून कामगाराच्या पोटावर त्यांनी माती घातलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये माती घालून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज संपूर्ण देशातील कामगार खवळलेला आहे. इतकंच नाही, परवा अमेरिकेबरोबर व्यापार करार केला. हे अंतरिम आहे, मार्च मध्ये फायनल होणार आहे. अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्याला 60 लाख रुपये सबसिडी मिळतं आणि आमच्या भारतामध्ये फक्त 6,000 रुपये पंतप्रधान निधी म्हणून मला मिळतं. तर त्यांच्या मालाला इथं 0 आणि आमच्या मालावर 18%. त्यामुळं या देशातला शेतकरी कधी नव्हे इतका भरडला जाणार आहे शेतकरी. म्हणून आज देशातला शेतकरी कामगार कर्मचारी हे सगळे लढ्याच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत हे कायदे परत घेणार नाही तोपर्यंत हा लढा चालणार आहे. भविष्य काळामध्ये याला आक्रमक स्वरूप दिल्याशिवाय राहणार नाही. आज देशव्यापी संप झाला. भविष्य काळामध्ये आम्हाला भारत बंद करावं लागेल. अशा पद्धतीची परिस्थिती मोदी सरकार आणि राज्य सरकारने या देशामध्ये निर्माण केलेला आहे. म्हणून आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. सोलापुरामध्ये सुद्धा हजारो माणसं रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करून आम्हाला स्वाभिमाने जगण्याकरता तुम्ही संधी द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्रांचं जे विमान अपघात झाला त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे, तर काय सांगाल? ते अपघात होता की घातपात होता, काय वाटतं तुम्हाला? आता या देशाचे माजी संरक्षण मंत्री 5 वाजता मुख्यमंत्री राहिलेले, 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले नामदार शरद पवार अपघात आहे म्हटल्यावर तिथं जागा राहते का बोलायला? ते रोहित पवारांनी संशय व्यक्त केले त्यांच्या पुतण्याने. आता रोहित पवारांनी संशय व्यक्त केलं तर केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावं, निपक्षपाती चौकशी करावं, सत्य बाहेर आणावं.
जे याच्यामध्ये अडकलेले असतील त्यांना तुरुंगाची हवा दाखवण्याचा प्रयत्न करायची आमची मागणी. जेफ्री एप्स्टीनचे फाईल्स समोर आलेले आहेत. देशाचं नाव कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होते. काय वाटतं तुम्हाला जेफ्री एप्स्टीन फाईलचं? आता एप्स्टीन फाईल हे 32 लाख पानाचं आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधानाचा उल्लेख होत आहे, पुरीचाही उल्लेख होत आहे, अनिल अंबानीचाही उल्लेख होत आहे, आणि काल परवा पंतप्रधान कार्यालयामधला प्रमुख सल्लागार याचाही उल्लेख आलेला आहे. आता त्याकरता तर आमच्या देशाचे पंतप्रधान ट्रम्प पुढे हात जोडून उभे राहतात. देशाला घाण घातलेला आहे. आमचा देश गुलामीकडे लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथला कामगार रक्त सांडेल, गुलामगिरी सहन करणार नाही. ही देशाची परिस्थिती आहे. राजीनामा द्यावा का मग सरकारने त्या जेफ्री एप्स्टीन फाईल? हे बघा, एप्स्टीन फाईलवर ते काही राजीनामा देणार नाही. अहो, त्यांच्यामध्ये साधन सुचिता शिल्लक राहिलेलं नाही आहे. जगामध्ये सगळे राजीनामा देऊ लागलेत, रोज वाचतो मी. पण मोदी साहेब, आता पुरी साहेबांनी स्टेटमेंट केलं, माझा काही संबंध नसेल तर जाऊन का भेटलं बाबा. 2008 मध्ये एप्स्टीनने सांगितलं, मी 13 ते 18 वर्षाच्या मुलीचा वापर करून मी या पद्धतीनं धंदा जगामध्ये मांडलेला आहे आणि त्याकरता मी एक शहर उभं केलेलं आहे. 2008 असताना मग तुम्ही त्या ठिकाणी 13 ते 17 पर्यंत काय केलं हो बाबा. त्या माणसाला भेटू शकतो, बोलू शकतो, आणि हे सरकार त्यांच्या हातात आहे. काय चौकशी? आमची मागणी अशी आहे, अमेरिकेने सत्य बाहेर काढावं, म्हणजे भारतामध्ये ज्वालामुखी स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.